पाटणमध्ये शहीद जवानाला अभिवादन करून पालकमंत्री शंभूराज देसाई सातारच्या दिशेने निघाले होते। त्यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भरतगाव रस्त्यावर दुचाकीचा अपघात झालेला त्यांच्या नजरेस पडला। अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि थेट जखमी दुचाकीस्वाराकडे धाव घेतली। जखमी व्यक्तीची त्यांनी आपुलकीने विचारपूस करत तब्येत ठीक आहे का अशी चौकशी केली आणि त्याला धीर दिला। त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या त्या दुचाकीस्वाराला तात्काळ आपल्या ताफ्यातील गाडीत बसवून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात पाठवण्याच्या सूचना दिल्या। राजकारणाच्या धावपळीतही दाखवलेली ही माणुसकी आणि तत्परता पाहून परिसरातील नागरिकही भावुक झाले। अपघातग्रस्ताला दिलेल्या या तात्काळ मदतीमुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। जरा बाजूला लावून टाका तिकडे। हो तुम्ही दवाखान्यात थांबा। गाडीत सामान काय आहे का? हे बघा आमचे लोक दवाखान्यात निघतील तुम्हाला आणि मग दवाखान्यात फोन लावू करी आपण। तू आहे ना अधिकारी नसतो का ह्या गाडीत? म्हणजे बोलव ते पायलटचा अधिकारी बोलव। पायलटचा अधिकारी कोण आहे? तुझा बरोबर ते पायलटला जमादार जाईल, त्याला दवाखान्यात नाही, त्याच्या नातेवाईकांना फोन कर आणि व्यवस्थित कोणातरी सिव्हिलला जोडून द्या। गाडीचं सामान काय आहे का बघ त्याचं? काय नाही सर, काय नाही सामान काय हेल्मेट तू साईडला आहे ना? काय नाही राहील। आमचे लोक तुमची किती काळजी करू नका। हे बरोबर बघितलं ते साहेब जय महाराष्ट्र। हो जय महाराष्ट्र। होय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।